मंडळी, आज मी तुमच्यासोबत भरली कारली दाखवणार आहे। मित्रांनो, जे लोक कारली कडू आहे म्हणून टाळतात त्यांच्यासाठी ही रेसिपी अतिशय उपयुक्त होणार आहे। कारली अजिबात कडू लागणार नाही, त्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप मी तुम्हाला पुढे देणार आहे। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। येथे मी 4 कारली घेतलेली आहे। कारली घेताना कवळी बघून घ्यायची आहे, जेणेकरून जास्त कडवट ही कारली लागत नाही। आता ही कारली आपण आता व्यवस्थित असं शिलून घ्यायचं आहे। कारलीचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। पूर्णतः जास्त किसायचं नाही आहे, फक्त थोडं वरची जी कोटिंग आहे ती काढून घ्यायची आहे, जेणेकरून कारली आपल्याला कडवट लागणार नाही। आता ही कारले व्यवस्थित असे मी सगळे साफ करून घेणार आहे। कारल्याच्या वरची कोटिंग काढून झालेली आहे। आता आपल्याला इथे अर्धा इंचाचे तुकडे करायचे आहे। संपूर्ण कारले कट करून झालेले आहे आणि एकदा वॉश करून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि मीठ लावून आपल्याला 2 ते 3 मिनिटं असं ठेवायचं आहे। येथे मी इडलीचा कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी घालायचं आहे। आता आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आणि यामध्ये कारले आपल्याला स्टीम होण्यासाठी ठेवायचे आहे। तर ही कारले मी 2 ते 3 पाण्याने एकदा वॉश करून घेणार आहे। मीठ लावल्यानंतर 1 ते 2 पाण्याने याला वॉश करणे गरजेचं आहे। 15 मिनिटांसाठी आपण झाकण लावून हे स्टीम करून घेणार आहोत। कारलीसाठी मसाला बघूया। अर्धी वाटी मी येथे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, अर्धी वाटी मी येथे बेसन पीठ घेतले आणि अर्धी वाटी मी येथे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। त्यानंतर 1 गड्डा येथे लसणाचा, भरपूर अशी कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तर मिक्सरला आता वाटण काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर घातलेला आहे। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी खोबरं घालायचं आहे, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। त्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 1 चमचा यामध्ये हळद घालायची आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि कोरडं वाटण आपण येथे काढून घेऊया मिक्सरला। एकीकडे कारली व्यवस्थित अशी स्टीम झालेली आहे। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टीप, आपल्याला कारले पूर्णतः येथे शिजवायचे नाही आहे। अर्धवट कारले आपल्याला फक्त 15 मिनिटांसाठी शिजवायचे आहे, हे लक्षात घ्या। मिक्सरला पाणी न घालता आपण वाटण येथे काढून घेतलेलं आहे। हे हिरवं वाटण आता आपण साईडला करून घेऊया। अतिशय व्यवस्थित हे हिरवं वाटण झालेलं आहे। येथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतले आणि 2 चमचे मी यामध्ये ज्वारीचं पीठ ॲड केलेलं आहे, जेणेकरून आपल्या मसाल्याची चव छान लागते। आता एका पॅनमध्ये हे पीठ व्यवस्थित असं 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित असं हे पीठ भाजल्या गेलेलं आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर पीठ व्यवस्थित असं थंड झालेलं आहे आणि जे हिरवं वाटण आहे ते मी यामध्ये ॲड केलेलं आहे। यामध्ये 2 चमचे मी तिळीचा भरडा करून घेतलेला आहे, तो ॲड करणार आहे। म्हणजे असं जाडसर आपण तीळ येणं येथे बारीक करून घ्यायची आहे। त्यानंतर 4 ते 5 चमचे मी येथे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। आपण हिरव्या वाटणामध्ये पण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, 2 ते 3 चमचे। आणि येथून वरती सुद्धा आपण अर्धी वाटीला थोडा कमी मी येथे शेंगदाण्याचा कूट घातला आहे। हा मसाला कुठल्याही भाजीला वापरता येतो, त्यामुळे आपण जास्तीचा येथे करून ठेवणार आहोत। आता यामध्ये मी 1 पळी तेल घालणार आहे, जेणेकरून हा मसाला कुठेही कोरडा राहणार नाही आणि हा व्यवस्थित असा सेट होऊन जाईल। आता तेल घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। येथे मसाला तयार झालेला आहे। आता हा मसाला आपण साईडला करूया आणि येथे कारली घेतलेली आहे। कारली पूर्णतः थंडी झालेली आहे आणि यामधली जी बी आहे ती काढून घ्यायची आहे। कारली फारशी पोचलेली नसल्यामुळे त्यामध्ये बी फार कमी असतात, त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जर कारली मसाला भरून करणार असाल तर कवळी कारली बघून घ्यायची आहे, जेणेकरून कडूपणा पण कमी असतो। त्यातल्या त्यात जर कडूपणा असलाही तर आपण काही गोष्टी अशा ॲड करणार आहोत जेणेकरून या कारलींची कडवटपणा जाईल। पण जर कारली घेतली तर त्याच्यामधले जे बी आहे ते फार कमी निघतात। अशा पद्धतीने आपण संपूर्ण कारलीमधले बी काढून घेणार आहोत। कारलीमधली संपूर्ण बी काढल्या गेलेली आहे। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर एकीकडे आपण मसालाही व्यवस्थित असा करून घेतलेला आहे। आता या कारलीमध्ये हा मसाला स्टफ करायचा आहे, व्यवस्थित असा हा मसाला भरून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने मी संपूर्ण कारली अशाच पद्धतीने मसाला भरून घेणार आहे। तर संपूर्ण कारलीमध्ये हा मसाला भरला गेलेला आहे। आता भाजी करायला घेऊया। तर कढईमध्ये 3 पळी तेल घालायचं आहे। तेल तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये 1 चमचा भरून जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा येथे राई घालायची आहे। जिरं मोहरीची फोडणी दिल्यानंतर यामध्ये कारले सोडूया।
तेलामध्ये हलक्या हाताने कारली खालीवर करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी फ्राय करायची आहे 2 ते 3 मिनिटासाठी। तेलामध्ये वांगी व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालणार आहे। मसाल्यामध्ये आपण हळद घातलेली आहे सुरुवातीला कोरडा मसाला करताना। यामध्ये आपण चिमूटभरच हळद घालायची आहे छोट्या चमच्याने। आता हे व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। कारली व्यवस्थित अशी कुरकुरीत झालेली आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा चिकन मसाला आणि 1 चमचा मी लाल तिखट घातलेली आहे। तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये घालू शकतात। धणे पावडर मी येथे स्किप केलेले आहे आणि जो मसाला आपण कोरडा करून ठेवला होता तो 2 चमचे यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे मी साईडला गरम पाणी करून घेतलेलं आहे। यामध्ये मी 1 ग्लास भरून गरम पाणी घालणार आहे। गरम पाणी आपल्याला जास्त वापरायचं नाही आहे, फक्त वांग्याची जी वरची कोटिंग आहे ती हलकीशी शिजण्यासाठी मी येथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे। आणि एक ग्रेव्हीसुद्धा आपल्याला हवी आहे भाकरीसोबत भातासोबत खाण्यासाठी, त्यासाठी मी येथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे। येथे मी अर्धा लिंबाचा रस घालणार आहे। मित्रांनो, लिंबाच्या रसामुळे आपली जी कारली असतात ती कडवट अजिबात लागत नाही आणि खूप छान चव देते आणि त्यातल्या त्यात जो कारल्याचा जो कडवटपणा आहे तो लिंबाच्या रसामुळे निघून जातो। त्यामुळे यामध्ये जर तुम्ही लिंबाची फोड जरी ॲड केली तरी चालते। आता यामध्ये गोडीसाठी मी 2 खडे गुळाचे घातलेले आहे, तर तुम्ही 1 चमचा यामध्ये गूळ घालू शकतात। आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। मसाले व्यवस्थित मिक्स केलेले आहे। यावर एक झाकण झाकायचं आणि 15 ते 20 मिनिटं छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता संपूर्ण पाणी येथे सोक होत आलेलं आहे आणि अशाच पद्धतीने जे आपले उर्वरित जे कारले अर्धवट कच्चे असतात ते सुद्धा या पाण्यामुळे शिजतात आणि ज्यांना जर भातासोबत भाकरीसोबत खायचं असेल तर अशा पद्धतीने थोडी ग्रेव्ही ठेवू शकतात किंवा पूर्ण तुम्ही आटू शकतात। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही भरली कारली आपली खूप छान पद्धतीने झालेली आहे। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात जा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।